कुणाच्या बापाचं, काही कुणाच्या बापाचे घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। विजय असो, विजय असो, आमच्या हक्काचे, काही कुणाच्या बापाचे, काही कुणाच्या बापाचे घेतल्याशिवाय राहत नाही। मौजे करचुंडे येथे गेले 1965 पासून ह्या लोकांनी जमिनी कसत आहेत आणि तेव्हापासून काही लोकांच्या नावावर काही जमिनी झालेल्या आहेत आणि बाकीचे जे 250 लोक आहेत त्यांच्या नावावर बाकीची जमिनी झालेली नाहीये। त्याच्यासाठी हा यांचा म्हणजे हा मोर्चा आणि हे आंदोलन सुरू आहेत आणि ते थेट मंत्रालयापर्यंत पण जाणार आहेत आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे महिला जिल्हाध्यक्ष आणि आमच्या पुरुष जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने आमच्या पूर्ण वंचित बहुजन आघाडी तालुक्या व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आमचा या करचुंडीच्या मौजे करचुंडी या लोकांच्या पाठीमागे आमचा पाठिंबा आहे आणि त्यांना कुठेही मदत लागली आमचं सहकार्य त्यांना नक्कीच राहील आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभं राहू। त्यांच्या मदतीला कधीही फोन केला तर धावून येऊ आणि आता सध्या आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत। शासनाकडे काय मागणी असतात? शासनाकडे मागणी जी आहेत की ज्या लोकांच्या नावे जमिनी झालेल्या आहेत आणि ज्या लोकांच्या नावे जमिनी झालेल्या नाहीत ते बाकीचे जे लोक आहेत तर त्यांच्या नावे राहिलेल्या लोकांच्या नावे शासनाने जमिनी ह्या ज्या कसत आहेत ते त्यांच्या नावे करावे, त्यांची 7/12वर नोंद घ्यावी आणि त्यांचे कागदपत्र 7/12वर नोंद घेऊन त्यांना प्रत्येक काला त्यांचे 7/12/8 हे त्यांचे देण्यात यावे आणि त्यांच्या नावे जमीन करण्यात यावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे। सातत्याने करचुंडीचे लोक आंदोलन करत आहेत पण त्यांच्या आंदोलनाला काही यश येत नाही कारण शासनाचा हा निष्काळजीपणा आहे। किती लोकांना तरसायचं, किती लोकांना काय करायचं, समस्या फार बेकट आहे आणि कशील त्याचे गायरान हे तर गायरानावर व्हायलाच पाहिजे कारण याने जमिनी आजही यांच्या ताब्यामध्ये जमीन आहे आणि ते त्यांच्या नावे मिळावे एवढीच आमची मागणी आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि भटके विमुक्ताच्या वतीने माझा यांचा जाहीर पाठिंबा आहे। सर्वप्रथम या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचा खासदार, या तालुक्याचा आमदार आणि या कलेक्टरचा सर्वात मी निषेध करतो। निषेध यासाठी करतो की आज शेतकऱ्यांचा सण आहे, आज बैलपोळा आहे। आज बैलपोळा असताना आपल्या पशुधनाला सजवायच्या मिरवायच्या ऐवजी हे सर्व शेतकरी बांधव आज कलेक्टर ऑफिसवर उपोषण करायला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या ह्या सर्वसामान्य मागण्या आहेत। हे कुणाच्या हक्काचं या कुणाच्या दावणीचं काढून आमच्या दावणीला देऊ नका त्यांची अशीही मागणी नाही। जे आमच्या हक्काचं जे अधिकारातलं तेच हे शेतकरी या ठिकाणी मागणी करीत आहेत। म्हणून तुम्हाला प्रथमतः म्हणलं की या प्रशासनाचा, या पालकमंत्र्याचा, या आमदार खासदार मी सर्वप्रथम निषेध करतो। वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना आत्ताच या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याला तात्काळ या गेंड्याच्या कातडीच्या सरकारनं आणि प्रशासनानं ताळ्यावर येऊन येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये यांच्या मागण्या मान्य कराव्यात, नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन या जिल्ह्यामध्ये आम्ही उभा करू। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पावसाचा जो मोर्चा काढला होता त्यावेळेस शासनाने असा जाहीर काढला होता किंवा जे 49 वर्षे कसणारी जमीन आहे 7/12 त्यांच्या नोंदी आलेल्या नाहीत तर त्यांच्या कागदपत्रांची डॉक्युमेंटची पडताळणी करण्यात यावी आणि त्यानंतर त्यांना गायरान जमिनीचे हक्क देण्यात यावे असं शासनाचा जाहीर होता। परंतु काही निगरगठ्ठ अधिकारी आणि कर्मचारी किंवा वेळोवेळी बदलत असलेली राजकीय परिस्थिती या अनुषंगाने गायरान जमिनीविषयीची जे त्यांची भूमिका असतात ते सारख्या नाकर्तेपणासारख्या असतात। त्यांचं फक्त बीड जिल्ह्यातल्या अशा भूमिका झाल्यात काही जाग्यांच्या की जिथे गायरान जमीन आहेत त्या पवन चक्क्यांना देण्यात आले परंतु जे लोक उपाशी जे लोक जमीन कसतात त्यांना त्या जागेवरून हटवलेलं आहे। बहुतांश तालुक्यात बीड जिल्ह्यातल्या त्या लोकांना त्या जागेवरून हटवलेलं आहे गायरान जमिनीवरून आणि त्या पवन चक्क्याला दिलेल्या आहेत। माझं शासनाला असं आव्हान आहे किंवा शासनाने लवकरात लवकर या गायरान जमिनीचा निपटारा करण्यात यावा आणि ज्यांच्या कायदेशीर नोंदी की समजा आता करचुंडी गाव आहे, करचुंडी गावात 1965ला एक सत्याग्रह झाला होता। त्या सत्याग्रहात गायरान जमिनी मिळावा म्हणून असा सत्याग्रह केला होता। म्हणजे देश स्वातंत्र्य होण्याच्या काळात जे सत्याग्रह व्हायचे तशाच पद्धतीने गायरान जमीन मिळावा असा सत्याग्रह 1965ला झालेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्याशी गावातल्या काही लोकांनी पत्रव्यवहार केले त्यांच्याकडे ओशी येतात आणि त्याच्यानंतर 1993ला जे गायरान जमीन कसतात त्यांना शासनाने पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्यांच्यावर FIR केले तर त्यांचे जामीन झाले आणि कोर्टात केस चालू होत्या। त्याच्या यांच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंट्स आहेत, सर्टिफाईड कॉप्या आहेत कोर्टाच्या,
त्यानंतरही शासन आणि कलेक्टर साहेबांना आम्ही 2 वेळेस भेटलो मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. तर त्यांनी एक बैठक घेऊन आम्ही तहसीलदारांना सांगू अशा चर्चा केली होती. परंतु त्यानंतर त्यांनी डोळे झाक केली आणि नंतर तहसीलदारची बदली झाली. त्यानंतर हे कसलाच काही पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे जनतेची मागणी की बाबा लवकरात लवकर या कागदपत्राची पडताळणी करून आम्हाला आमच्या नावे 7, 12 व 8 करण्यात यावा ही त्यांची भूमिका आहे. त्याच्यासाठी आमचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व पाठिंबा आहे. तर या करचोंडी येथील जो गट नंबर आहे 49 आणि 66 यासाठी या गटामध्ये जे गायरान आहे त्या गायरानाच्या संदर्भामध्ये 1965 ला जे सत्याग्रह आंदोलन झालं आणि सत्याग्रह आंदोलन झाल्यानंतरही म्हणजे त्यांची आज नोंद आहे की 1965 पासून ते गायरान कसत आहे. आज 2025 आहेत. 1991 ला जो शासन निर्णय निघाला होता त्याच्यामध्ये स्पष्ट शासन निर्णयामध्ये निर्देश आहेत की जिल्हाधिकारी यांनी 90च्या अगोदर ज्या लोकांच्या नोंदी आहेत जे लोक पत्र व्यवहार करतात त्या अनुषंगाने जमिनी या नियमानुकूल करण्यात याव्या. परंतु जातीय मानसिकता असलेले तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील यांनी संबंधित या शेतकऱ्यांची फसवणूक करून यांच्या एकीला नोंदीच घेतल्या नाहीत. खरं तर इथंच या प्रशासनाचा जातीयवाद लक्षात येत आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या कागदपत्राची पडताळणी करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या समोर हे प्रकरण आम्ही घेऊन जाणार आहोत. आजच्या या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी अजय सरोदे जाहीर पाठिंबा जाहीर करतो. माझं नाव जयसिंग सुखदेव, राहणार करचोंडी, तालुका जिल्हा बीड. काय मागणी आहे, काय प्रश्न? आमची मागणी अशी आहे, आम्ही 1965 पासून गायरान जमीन करून खात आहे, तरी आमच्या त्या 7-12 नाव करण्यासाठी आमची एवढी मागणी. आम्ही 1965 पासून गायरान करून खात आहे, पण 2 वर्षापासून मी आंदोलनाचा लढा उभा केलेला आहे. माझं तहसील पर्यंत फायलीचं काम झालेलं आहे, पण कलेक्टर सही करत नसल्यामुळे मी धरणे आंदोलन झालेलं आहे. तरी मला हे जोपर्यंत 7-12 देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही माघारी घेणार नाही. ती हे आंदोलन तीव्र करणार आहे हे आमचा बीड जिल्ह्या माध्यमातून इशारा आहे. माझ्यासोबत 250 लोक आहेत. बीड जिल्ह्यातल्या खेडेपाड्यामध्ये भरपूर लोक आहेत. आतापर्यंत मला सर्व जेवढे पक्ष आहेत माझ्याकडे, वंचित बहुजन आघाडी असू द्या, शिवसेना असू द्या, इतर भारी बहुजन महासंघ जेवढे पक्ष आहेत त्यांनी भरपूर माझ्या मागे पाठिंबा आहे. RPIचा पाठिंबा आहे. माजलगाव, गेवराई, बीड या तालुक्यातल्या आणि इतर खेडेपाड्यातल्या गावांचा भरपूर पाठिंबा आहे आम्हाला. ह्याच्यामध्ये जवळजवळ लॉंग मार्च मध्ये 5 ते 10 हजार पब्लिक होती माझे गायरान धारक. आता जर माझा कलेक्टर पर्यंत हा प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही मंत्रालयामध्ये आझाद मैदानावरती मोठं आंदोलन लावणार आहे, धरणे आंदोलन बीड जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातर्फे. शासनाला काय इशारा असेल? शासनाला आमचा एवढाच आहे की इथून मागले 88-90 गायरान लोकांचे नाव झाले, तरी पण आम्हाला 2011चा जो कोर्टाचा GR आहे तो मध्ये न आणतानी त्याच्या मागाले 2011च्या मधले जेवढे गायरान आहेत तेवढे नियमित करावे आणि जो कोर्टाचा निर्णय तो 2011च्या नंतर आहे हे एवढं शासकीय नेत्यांनी लक्षामध्ये ठेवा. हा प्रकरण असं आहे की आमच्या गावामध्येच अर्ध्या लोकांना 7-12 आहेत, अर्ध्या लोकांना नाही. ह्याच्या माध्यमातून आम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये नियमात बसत नसेल तर बाकीच्या लोकांच्या 7-12 नाव हा प्रश्न आम्हाला